कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, का कोणास ठाऊक पण आज सकाळपासून ना मला लीलाची खूप आठवण येते। खूप काळजी वाटते रे तिची। माझी लीला ना सुखरूप असू दे। माझी लेक ना खूप निरागस आहे, भोळी आहे। तिच्या संसारावर कुठलंही विघ्न येऊ देऊ नकोस, कुठलंही संकट येऊ देऊ नकोस। अहो हे काय, आज तुम्ही दिवा लावलात? मी एरवी मी पूजा करते ना। आता कालिंदी काय ना सकाळपासून ना मला लीलाची खूप आठवण येते। का कोणास ठाऊक तिची खूप काळजी वाटायला लागली, म्हणून मला दिवा लावावा असं वाटलं। आताच मोठ्या संकटातून बाहेर पडले, आता परत दुसरं कुठलंही विघ्न नको। झालंय ना आता, बरी आहे ना ती? काय सारखं सारखं लीला 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 करताय हो? हा, काय झालं तुम्हाला? अहो लग्न होऊन सासरी गेली आता ती। काय हो, आपल्याला 2 मुली आहेत, विसरला नाही आहेत ना? माझी रेऊ आहे अजून, तिचं सगळं करायचंय। हा, जरा ना बाप्पाकडे एकदा तिच्यासाठी प्रार्थना करताना सुद्धा दिसा मला, तेवढंच बरं। तुम्ही बाजूला मला पूजा करू दे। बाजूला कालिंदी काय केलंस तू? काय घाई तुला एवढी होती का? सकाळपासून माझं चित्त थाऱ्यावर नाहीये। अगं अगं, हा अशुभ संकेत मिळाला आपल्याला। मी केलंय हे? माझ्यामुळे झालंय? स्वतःच्या डोक्यात काय काय नसते नसते विचार चालू आहेत, तुमच्यामुळे पडलंय हे सगळं। उचला आता ते। लीला घरात होती तेव्हा सुद्धा काहीतरी धडपड होती, पाडत होती। आता ती नाहीये तर तिच्या नावाने सुद्धा घरात काय काय पडतंय। आता राहा उभे एका ठिकाणी। ते तेल पाडलंय ते पुसायला लावलं तर धडपडाल परत कुठेतरी। सकाळी सकाळी कामं वाढून ठेवा माझी, दुसरं काही नाही। देवा, माझ्या लीलाचं रक्षण कर रे बाबा। विक्रांत, अहो एजेंना जर ह्याबद्दल कळलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल। मी काय म्हणते विक्रांत, तुम्ही आज लीला आली ना की तिची माफी मागा। तिने जर तुम्हाला माफ केलं ना तरच माझ्या मनाला शांती मिळेल। आणि तुम्हीच सांगा, तिने जर तिच्या मनात नाराजगी ठेवली तुमच्याबद्दल तर आपल्याला कसं आनंदाने जगता येईल बरं? तुम्ही तिची माफी मागा। हा, बायको बायको बायको, केवढी भोळी आहेस ग तू? मला सांग, मी लीलाची माफी मागायला लीला जिवंत तर असायला हवी, जिवंत तर असायला हवी। काय? इकडे अरे बांधायला। निघा। बायको बायको, किती स्वप्न बघितली असशील ना तू? हे बाळ, हे घर, तुझा जॉब, माझा जॉब, पण तुझी ही स्वप्न ना आता फक्त स्वप्नच राहत। तुला माहितीये का तुझं हे तोंड बंद का केलंय मी? माहितीये का? मी सांगतो, कारण गरज नसताना नको तिथे नको त्यावेळी तुला पचकायची सवय आहे ना, आता ती सवय कायमची बंद होईल। माझ्या भविष्याची
माती केलीस ना तू, म्हणून तुझ्या भविष्याची पण वाट लावणार मी. माझ्या वाटेत कोणी आडवा आला ना, मी त्याला सोडत नाही. वहिनी काही केलं ना माझ्या डोक्यातून विचार जात नाही हा की त्या लीलाने माझ्या भावावर हात उचलला. आणि खरं तर मला तुमचा राग आलाय. वहिनी एवढं सगळं झालं तरी तुम्ही काहीच बोलला नाहीत. अगं असं काय करतेस सरस्वती? मी आणि लक्ष्मी बोललो की तुझ्या बाजूने त्या दिवशी. आणि त्यानंतर त्याविषयी कोणीच काही बोललं नाही. आजींनी तर सरळ सांगितलं लीला बरोबर आहे. तेव्हा तुम्ही काही बोललात? बरं त्यानंतर एजे आणि लीला देवदर्शनाला पण गेले, तेव्हा काही बोललात वहिनी? नाही काय ना, या सगळ्याचा त्रास मला होतोय वहिनी. त्या लीलाचं सगळं चांगलं सुरू आहे. सरस्वती आजींसमोर आपण काहीच बोलू शकत नाही, माहितीये ना तुला. आणि मी तुला त्या दिवशीच बोलले होते, लीला जे वागले ते चुकीचं आहे आणि त्याची किंमत तिला मोजावीच लागणार आहे. पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते सरस्वती. ऑलरेडी घरात खूप प्रॉब्लेम सुरू आहेत, त्यात एजेंना त्रास झालेला नकोय मला. जरा धीर धर, सगळं ठीक होईल, थांब ना जरा. वा वहिनी, म्हणजे मला जो त्रास होतोय त्याची काहीच किंमत नाहीये. तसं नाहीये सरस्वती. हे बघ, ही अशी ही घाई करून कुणाचंच भलं होणार नाहीये. तू जरा थांब. आता तुला काय वाटतंय किंवा मला काय वाटतंय ते महत्वाचं नाहीये. एजेंना आणखी त्रास झालेला मला आवडणार नाही. आता या क्षणी माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठीच काय, तुझ्यासाठी सुद्धा तेच महत्वाचं असायला हवं सरस्वती. शांत हो, आपण बोलूयात. वहिनी, मला वाटायचं तुम्ही, मी, लक्ष्मी वहिनी आपण तिघी एक टीम होत लीलाच्या विरोधात. पण तसं नाहीये. ती लीला माझ्या माहेरच्यांच्या विरोधात कसंही वागते आणि तुम्ही माझी बाजू पण नाही घेतली. ही अशी कशी टीम? असं असेल तर मला या टीम मध्ये राहायचंच नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.